Hello students, in this video lecture we discuss these important shortcuts or tricks related to the topic pair of straight line. Okay, now let's see the first trick is here. The pair of lines through the origin and perpendicular to the lines, pair of lines given by ax square plus 2hxy plus dy square is equal to 0 is. काय करायचे बघा, फर्स्ट ट्रिक आपल्याला यूज करण्यासाठी वी नो इट इज द कंबाइंड इक्वेशन ऑफ टू लाइन्स दे आर पासिंग थ्रू ओरिजिन. हे ज्या दोन लाइन्सचं कंबाइंड इक्वेशन आहे. सपोज वी कन्सिडर these two lines. ओके, these two are the given lines. म्हणजे या दोन लाइन्सचं हे कंबाइंड इक्वेशन आपण कन्सिडर केलेलं आहे. आता आपल्याला कोणत्या लाइनचं कंबाइंड इक्वेशन रिप्रेझेंट करायचं आहे की ज्या लाइन या दोन लाइन्स ना कशा आहेत तर परपेंडिक्युलर आहेत अँड दे आर पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजेच ही फर्स्ट लाइन असेल तर फर्स्ट लाइनला असलेली ही परपेंडिक्युलर लाइन आपण ड्रॉ केली. ही सेकंड लाइन आहे, सेकंड लाइनला असलेली ही परपेंडिक्युलर लाइन ड्रॉ केली. इट मीन्स L1 and L2 these two are the required lines. आणि या दोन्ही लाइन काय होत आहेत तर ओरिजिन मधून पास होत आहेत. आता गिवन टू लाइन्सला परपेंडिक्युलर असलेल्या लाइन्स आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन रिप्रेझेंट करायचं आहे. आता हे इक्वेशन फाइंड करण्यासाठी आपल्याला ट्रिक यूज करायची आहे. रिक्वायर्ड लाइनचं कंबाइंड इक्वेशन फाइंड करण्यासाठी गिवन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन दिलेला आहे तुम्हाला x स्क्वेअर प्लस 2hxy प्लस dy स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन फाइंड करताना काय करायचं आहे बघा, फक्त आपल्याला कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर आणि y स्क्वेअर काय करायचे ते इंटरचेंज करायचे. इंटरचेंज द कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर एंड y स्क्वेअर एंड चेंज द साइन ऑफ मिड टर्म. अदरवाइज चेंज द साइन ऑफ अ कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर. म्हणजे ज्यावेळी हे दोन कोएफिशिएंट तुम्ही इंटरचेंज करताय त्यावेळी वी गेट द इक्वेशन dx स्क्वेअर. मिडल जी टर्म आहे तिचं साइन चेंज करायचं आहे. म्हणजे गिवन मध्ये प्लस साइन असेल टेक अ मायनस साइन, गिवन मध्ये जर मायनस साइन असेल टेक अ प्लस साइन. सो टेक हियर प्लस 2hxy प्लस कोएफिशिएंट ऑफ x इज हियर a. सो टेक हियर a y स्क्वेअर इज इक्वल टू 0. इट इज द कंबाइंड इक्वेशन ऑफ अ रिक्वायर्ड लाइन. म्हणजेच बघा, हे जर गिवन लाइनचे इक्वेशन असेल ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस dy स्क्वेअर इज इक्वल टू 0. रिक्वायर्ड लाइनचे इक्वेशन आपल्याला मिळेल इज bx स्क्वेअर मायनस 2hxy प्लस ay स्क्वेअर इज इक्वल टू 0. इट इज द इम्पॉर्टंट ट्रिक. नाउ लेट्स सी द नेक्स्ट ट्रिक इज हियर. द कंबाइंड इक्वेशन ऑफ the bisector of the angle between the lines ax square plus 2hxy plus dy square is equal to 0. आता ही ट्रिक यूज करण्यासाठी काय दिलंय बघा, तुम्हाला माहित आहे ax square plus 2hxy plus dy square. It is the combined equation of two lines. They are passing through origin. आता गिवन इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला, या दोन लाइन्सचं कंबाइंड इक्वेशन इज गिवन. These two lines are, you know, they are passing through origin. To find the combined equation of bisector of angle between them. या ज्या दोन लाइन आहेत यांचे बायसेक्टर जे आहेत अँगल बायसेक्टर त्यांचं काय काढायचं आहे आपल्याला, कंबाइंड इक्वेशन काढायचं आहे. म्हणजेच हा घेतला आपण फर्स्ट अँगल बायसेक्टर and this is the second angle bisector. Okay, right here these two are the angle bisector. Okay, आता हे जे दोन अँगल बायसेक्टर्स आहेत यांचं कंबाइंड इक्वेशन काढण्यासाठी यूज द ट्रिक x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर डिवाइडेड बाय a मायनस b इज इक्वल टू xy डिवाइडेड बाय h. Once again I repeat this trick. X square minus y square divided by a minus b is equal to xy divided by h. म्हणजेच जे गिवन इक्वेशन आहे हे इक्वेशन ज्यावेळी तुम्ही स्टँडर्ड होमो
Now let's see the next shortcut is here. The area of triangle formed by ax square plus 2hxy plus by square is equal to 0 and the line lx plus my plus n is equal to 0. We know it is the equation of line. हे एका लाईनचे इक्वेशन आहे and this is the combined equation of two line. They are passing through origin. आता बघा या ठिकाणी म्हणजे there are the three lines. या तीन लाईन्स एक ट्रायंगल फॉर्म करतात आणि जो काही ट्रायंगल या ठिकाणी तुमचा या तीन लाईन्स फॉर्म करणार आहे त्या ट्रायंगलचा आपल्याला काय करायचं आहे एरिया फाइंड करायचा आहे. जर तुम्ही थेरॉटिकल केला तर थेरॉटिकली खूप लेंथी प्रोसिजर आहे, त्याच्यासाठी तुम्हाला जास्त टाइम स्पेंड करावा लागेल. बेटर वे आपल्याला काय करायचे आहे ट्रिक त्या ठिकाणी फॉलो करायची आहे. देन वी गेट द एरिया ऑफ ट्रायंगल. सो फॉर फाइंडिंग द एरिया ऑफ ट्रायंगल बघा गिवन मध्ये दिलेला आहे तुम्हाला दोन लाईन्स दिलेल्या आहेत. सॉरी गिव्स द थ्री लाईन्स because it is the combined equation of two lines. They are passing through origin. या जर दोन त्या लाईन्स आपण कन्सिडर केल्या and their combined equation is given. Now third line is या ठिकाणी रिप्रेझेंट केली. It is the line lx plus my plus n lx plus my plus n is equal to 0. ही तिसरी लाईन आपण कन्सिडर केलेली आहे. आता या तिघांनी मिळून हा जो काही ट्रायंगल फॉर्म केलेला आहे या ट्रायंगलचा आपल्याला काय करायचं आहे एरिया फाइंड करायचा आहे. and for finding the area of triangle use the trick. एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करण्यासाठी आपल्याला ट्रिक काय यूज करायचे आहे बघा. फर्स्ट ऑफ ऑल जे काही इक्वेशन आहे गिवन इक्वेशन ऑफ थ्री लाईन्स कंपेअरिंग विथ स्टँडर्ड इक्वेशन म्हणजे होमोजिनियस इक्वेशन सेकंड डिग्री होमोजिनियस सेकंड डिग्री बरोबर कंपेअर करा. वी गेट द व्हॅल्यू ऑफ a h and d and लाईनचे इक्वेशन स्टँडर्ड जी लाईन आहे या ठिकाणी स्टँडर्ड लाईन आपण जनरली ax plus by plus c या फॉर्म मध्ये घेतो. बट ट्रिक मध्ये ती जी काही लाईन आहे आपण रिप्रेझेंट केलेली आहे इज ऑफ द फॉर्म lx plus my plus n is equal to 0. आता जी काही गिवन इक्वेशन प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिली असती ती या दोन इक्वेशन बरोबर कंपेअर करा. वी गेट द व्हॅल्यू ऑफ a h b and l m and n and डायरेक्टली त्या व्हॅल्यू आपल्याला या फॉर्म्युला मध्ये काय करायचे आहे पुट अप करायचे आहे. आणि ज्यावेळी तुम्ही हा जो काही फॉर्म्युला आहे mod ऑफ n स्क्वेअर into root of value h square minus ab divided by a n square minus 2hlm plus bx square is equal to 0. ज्यावेळी तुम्ही पुट अप कराल त्यावेळी we get the area of triangle and take a mod sign because we know area is always positive quantity. So we get the area of triangle formed by given three line. It is also importantly. Now see the next trick is here. If the equation hxy plus gx plus fy plus c is equal to 0 represent a pair of straight lines, then condition is given fg is equal to ch. आता या थर्ड ट्रिक मध्ये we have to give, we know it is the combined equation of two line, they are do not pass through origin, means this is the general second degree equation. आता हे इक्वेशन जनरल सेकंड डिग्री इक्वेशन आहे. आता जनरल सेकंड डिग्री इक्वेशन कोणत्या कंडिशनला पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करतं त्यासाठी आपण जी कंडिशन घेतलेली आहे ती होती डिटर्मिनंट a h g g f c a h g h b f g f c is equal to 0. म्हणजे ज्या कंडिशनला जनरल सेकंड डिग्री इक्वेशन ज्यावेळी पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करणार आहे त्यावेळी हा जो काही डिटर्मिनंट आहे a h g h b f g f c या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येते 0 येते. आता बेस्ट वे ज्यावेळी तुमचा x स्क्वेअर बट हा जो काही इक्वेशन आहे याच्यामध्ये x स्क्वेअर आणि y स्क्वेअरच्या टर्म ऑफ सेंट आहे म्हणजे लक्षात ठेवा ज्यावेळी तुमचा x
स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर जर दिलेल्या इक्वेशन मध्ये नसेल त्यावेळी आपल्याला विदाउट हा डिटर्मिनंट यूज करता आपण या ठिकाणी अदर कंडिशन जी काय आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे. म्हणजे हे इक्वेशन कोणत्या कंडिशनला पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करणार आहे बघा, ज्यावेळी एफ जी इज इक्वल टू फक्त काय आहे तुमचा सी एच. म्हणजेच इक्वेशन आहे तुमचं एच एक्स वाय प्लस जी एक्स प्लस एफ वाय प्लस सी इज इक्वल टू 0. याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, तुम्हाला कंडिशन कशी लक्षात ठेवायची आहे, हाऊ टू रिमेंबर दिस कंडिशन. याच्यामध्ये तुम्हाला हे जे काही दोन कोएफिशियंट आहेत एक्स वाय, कोएफिशियंट ऑफ एक्स वाय आहेत जी एफ, त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा आहे. टेक अ प्रोडक्ट ऑफ दिस टू कोएफिशियंट एफ जी बरोबर काय घ्यायचं आहे बघा, टेक अ प्रोडक्ट ऑफ फर्स्ट अँड लास्ट टर्म. फर्स्ट टर्म आहे तुमची एक्स वाय आणि लास्ट टर्म इज दी कॉन्स्टंट टर्म. कॉन्स्टंट टर्म आणि एक्स वाय चा काय जो काही कोएफिशियंट आहे त्या कोएफिशियंटचा आपल्याला या ठिकाणी काय घ्यायचं आहे प्रोडक्ट. म्हणजे टेक हियर सी एच. आता याच्यावरती बेस्ड बघा क्वेश्चन कसा विचारला जातो, हे जे काही जनरल इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये एखादा व्हेरिएबल जर अननोन असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल सी द एक्झाम्पल इज हियर kxy plus 2x plus 3y plus 4 is equal to 0. This is the equation is of the form hxy plus gx plus fy plus c is equal to 0. या फॉर्म मध्ये तुमचं हे इक्वेशन आहे. म्हणजे या इक्वेशन मध्ये xy चा जो कोएफिशियंट आहे तो अननोन आहे. फॉर फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ k ही ट्रिक आपण यूज न करता डायरेक्टली आपण ट्रिक यूज करणार आहोत fg इज इक्वल टू ch. म्हणजेच xy चे जे काही कोएफिशियंट आहे यांचा जर आपण प्रोडक्ट घेतला तर वी गेट द प्रोडक्ट. सी हियर 2 into 3 गेट 6. 2 3 जा 6 इज इक्वल टू टेक प्रोडक्ट ऑफ कोएफिशियंट ऑफ xy and constant is get here 4k. Simplify this we get k is equal to 3/2. म्हणजेच आपल्याला आपण जे काही थेरॉटिकल प्रोसिजर बघितली होती त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं, जे काही इक्वेशन आहे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन त्याच्याबरोबर गिवन इक्वेशन काय करावं लागत होतं, आपल्याला कंपेअर करावं लागत होतं. आणि ते कंपेअर केल्यानंतर वी गेट दी व्हॅल्यू ऑफ ए बी सी एफ जी एच. आणि त्या व्हॅल्यू जेव्हा तुम्ही या डिटर्मिनंट मध्ये पुट करत होता त्यावेळी वी गेट दी व्हॅल्यू ऑफ के. आता फक्त लक्षात ठेवा, ज्यावेळी इक्वेशन मध्ये स्क्वेअरच्या म्हणजे एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर जर अबसेंट असेल तर त्यावेळी आपल्याला काय करायचे आहे, हे शॉर्ट ट्रिक यूज करायची आहे एफ जी इज इक्वल टू सी एच. वी गेट दी व्हॅल्यू ऑफ के. सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस पॉइंट. Now let's see the next trick is here. If ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equal to 0 represents a pair of parallel lines, then distance between them. We know that it is the combined equation of two lines but they are do not pass the origin. आता हे ज्या दोन लाईनचे इक्वेशन आहे त्या लाईन्स जर पॅरलल असतील बघा, एकतर त्या इंटरसेक्टिंग असू शकतात अदरवाइज दे आर पॅरलल, बट त्या जर पॅरलल असतील तर त्या ज्या काही पॅरलल लाईन्स आहेत ज्यांचं कंबाइंड इक्वेशन तुम्हाला दिलं असेल टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन देम, यांच्यातलं जे काही डिस्टन्स आहे ते आपल्याला फाइंड करायचं. ते फाइंड करण्यासाठी यूज दी फॉर्म्युला डायरेक्टली. We get the distance between two parallel and formula is there 2 root of value g square minus ac divided by a in bracket a plus b. हा formula use करू शकताय, otherwise we have to use the other formula is here 2 root of value f square minus bc divided by b in bracket a plus b. हा formula use करा, we get the distance between two parallel lines. Okay, now see the next trick is here. Equation to the pair of lines through the
point x1 y1 and perpendicular to the line given by ax square plus 2hxy plus by square is equal to 0 is. आता इक्वेशन मध्ये बघा ही ट्रिक यूज करण्यासाठी we have to give the combined equation of two lines they are passing through origin. हे ज्या दोन लाईनचे इक्वेशन आहे त्या दोन लाईनला परपेंडिक्युलर असलेल्या लाईनचं काय करायचं आहे आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. बट दे आर पासिंग थ्रू द पॉइंट x1 y1. एक पॉइंट दिलेला आहे तुम्हाला x1 y1, त्या पॉइंट मधून तुमच्या परपेंडिक्युलर लाईन्स काय होत आहेत पास होत आहेत. म्हणजेच बघा जर इक्वेशन या फॉर्म मध्ये दिलं असेल ax² प्लस 2hxy प्लस by square is equal to 0. It is the homogeneous second degree equation. आता या हे इक्वेशन ज्या दोन लाईन रिप्रेझेंट करणार आहे त्या दोन लाईनला तुमच्या रिक्वायर्ड लाईन्स कशा आहेत परपेंडिक्युलर आहेत बट दे आर पासिंग थ्रू द पॉइंट x1 y1. या पॉइंट मधून काय होत आहे पास होत आहे. वी हॅव टू यूज ओनली ट्रिक. काय करायचंय बघा परपेंडिक्युलर लाईन्स पासिंग थ्रू जर x1 y1 असतील हे इक्वेशन काढण्यासाठी वी हॅव टू रिप्लेस या इक्वेशन मध्ये a आणि b काय करायचं तुम्हाला इंटरचेंज करायचं आहे. म्हणजे कोएफिशिएंट ऑफ x1 इंटरचेंज विथ कोएफिशिएंट ऑफ y². म्हणजे x² च्या कोएफिशिएंटच्या जागी तुम्हाला y² चा कोएफिशिएंट लिहायचा आहे आणि ते कोएफिशिएंट ऑफ y² is replaced by coefficient of x². then after ही जी काही मिडल टर्म आहे change the sign of coefficient of xy. या इक्वेशन मध्ये जो xy चा कोएफिशिएंट आहे त्याचं तुम्हाला काय करायचं आहे साइन चेंज करायचं आहे. then after replace x is replaced by x minus x1. ज्या ज्या ठिकाणी इक्वेशन मध्ये x आहे तो x तुम्हाला x minus x1 ने रिप्लेस करायचा आहे आणि y is replaced by y minus y1. बघा काय करायचं आहे इज द इम्पॉर्टंट ट्रिक. हे इक्वेशन दिलं असेल यापासून ज्या दोन लाईन रिप्रेझेंट होतात त्यांना असलेल्या परपेंडिक्युलर लाईन बट दे आर पासिंग थ्रू जर x1 y1 असतील तर त्या लाईनचे इक्वेशन काढण्यासाठी तुम्हाला जे काही गिवन इक्वेशन आहे त्याच्यामध्ये x² आणि y² चे कोएफिशिएंट इंटरचेंज करायचे आहे. म्हणजे a च्या जागी b लिहायचं आहे आणि b च्या जागी we take a. then after जी काही तुमची मिडल टर्म आहे म्हणजे कोएफिशिएंट ऑफ xy जो काय आहे त्याचं काय करायचं आहे साइन चेंज करायचं आहे आणि ते साइन चेंज केल्यानंतर या इक्वेशन मध्ये जिथे जिथे x आहे तो x तुम्हाला x minus x1. x1 म्हणजे x1 आणि y1 हा तुमचा गिवन पॉइंट आहे. तो गिवन पॉइंट फक्त इथं पुट करायचा आहे. म्हणजे x हा x minus x1 ने रिप्लेस करायचा आहे आणि y इज रिप्लेस्ड बाय y minus y1. देन ज्यावेळी तुम्ही हे सर्व बदल ज्यावेळी या इक्वेशन मध्ये कराल त्यावेळी आपल्याला इक्वेशन मिळणार आहे we get the equation b in bracket x minus x1 bracket square minus 2h x minus x1 into y minus y1 plus a in bracket y minus y1 bracket square is equal to 0. It is the important trick. Then next trick आहे आपली equation to the pair of lines through the point x1 y1 and parallel to the lines given by ax square plus 2hxy plus by square is equal to 0 is. आता जे काही इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे we know that it is the combined equation of two lines. but तुम्हाला या इक्वेशन पासून ज्या दोन लाईन्स रिप्रेझेंट होतात त्यांना असलेल्या पॅरलल लाईनचं कंबाइंड इक्वेशन काढायचं आहे बट दे आर पासिंग थ्रू द पॉइंट आहेत x1 y1. आता हे इक्वेशन काढण्यासाठी फक्त लाईन्स कशा आहेत तर गिवन लाईनला पॅरलल आहे. पहिल्या कंडिशन मध्ये गिवन लाईनला लाईन कशा होत्या परपेंडिक्युलर होत्या. तर पॅरलल लाईन जर असतील फक्त काय चेंज करायचे आहेत बघा या इक्वेशन मध्ये इक्वेशन ॲज इट इज ठेवायचं आहे बट x is replaced by x minus x1 and
y is replaced by y minus y1. गिवन इक्वेशन मध्ये हे चेंजेस फक्त आपल्याला करायचे आहेत. वी गेट द इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन. म्हणजेच बघा द इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स through the point x1 y1 and parallel to the line given by ax square plus 2hxy plus by square is equal to 0 is we get the equation a in bracket x minus x1 bracket square plus 2h in bracket y x minus x1 into y minus y1 is plus b in bracket y minus y1 bracket square is equal to 0. Okay. Now see the next trick is here. If the slope of the lines given by x square plus 2hxy plus by square is equal to 0 are in the ratio m/n. आता बघा जे इक्वेशन दिलेलं आहे ते इक्वेशन आहे तुमचं x square plus 2hxy plus by square is equal to 0. We know this equation represent two lines. आता हे इक्वेशन ज्या दोन लाईन रिप्रेझेंट करणार आहे त्यांच्या स्लोपचा रेशो आपल्याला दिलेला आहे. रेशो इज गिवन m/n. आता बघा त्या एक्झाम्पल याच्यावरती बेस्ड क्वेश्चन कसा विचारला जातो. बघा हे जे काही इक्वेशन आहे याच्यामध्ये एखाद्या टर्मचा x2 xy किंवा y2 चा जो काही कोएफिशियंट आहे तो इन टर्म्स ऑफ k मध्ये दिला असेल. म्हणजे एखादा कोएफिशियंट अननोन असेल म्हणजे लाईक ॲज अ equation is here kx square plus 4xy plus 3y square is equal to 0. हे या फॉर्म मध्ये इक्वेशन असेल तर हा जो k आहे तो काय करायचा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे की हे इक्वेशन जर या फॉर्म मध्ये दिलं असेल आणि रेशो इज गिवन. हे इक्वेशन ज्या दोन लाईन्स रिप्रेझेंट करणार आहे त्यांचा रेशो जर दिला असेल यूज दी फॉर्म्युला m plus n bracket square into ab is equal to 4mn x square. हा जो काही फॉर्म्युला आहे किंवा ही जी काही कंडिशन आहे यूज दिस कंडिशन वी गेट द व्हॅल्यू ऑफ k. ओके. k फाइंड करण्यासाठी याच्यावरती बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. फक्त लक्षात ठेवा गिव्स होमोजिनियस सेकंड डिग्री इक्वेशन अँड हे इक्वेशन ज्या दोन लाईन रिप्रेझेंट करणार आहे त्यांचा रेशो तुम्हाला दिला असेल त्यावेळी तुम्हाला हे काय करायचे आहे फॉलो करायचे आहे. Then after next trick is here the lines x square plus 2hxy plus by square is equal to 0 and lx plus my plus n is equal to 0 form an isosceles triangle if condition is here l square minus m square divided by lf is equal to a minus b divided by h. आता बघा ही ट्रिक फॉलो करण्यासाठी काय दिलेलं आहे we know that this equation represent two line and here is the third line. म्हणजे टोटल या ठिकाणी तीन लाईन आहेत and they form an isosceles triangle. तर हा जो काही ट्रायंगल रिप्रेझेंट करताय आता त्याच्यामध्ये ही कंडिशन आपल्याला कधी यूज करायची आहे. बघा हे जे काही इक्वेशन आहे सेकंड डिग्री होमोजिनियस सेकंड डिग्री इक्वेशन ते जर या फॉर्म मध्ये असेल सेम एक्झाम्पल यूज करूया. इक्वेशन इज हियर kx square plus 4xy plus 3y square is equal to 0 for finding k. आणि ज्यावेळी तुम्हाला k फाइंड करायचं असेल k फाइंड करण्यासाठी हे इक्वेशन आणि एका लाईनचे इक्वेशन दिलं असेल बट these three lines form an isosceles triangle. हा isosceles triangle जर फॉर्मड करत असतील तर we have to use the condition l square minus m square by l minus lf is equal to a minus b divided by h. We get the value of a directly. Okay. I hope you should understood all those tricks. Okay. In the next video lecture we will see the remaining trick related to the topic pair of straight line. Okay. Thank you.